तर मित्रांनो, पाटील निघाले होते आज भाजीपाला घ्यायला. घरातलं दूधही संपलं होतं. चला म्हटलं इंडियन ग्रोसरी स्टोअरला जाऊन घेऊया. जाता जाता आम्हाला लाहोर रेस्टॉरंट दिसलं पाकिस्तानचं. बापरे, आपले पडोशी इथं आलेले आहे. म्हणजे तसं घातकच आहे, पण ठीक आहे, आता काय करता. मग पुढे गेल्यावर आपलं ग्रॉसरी स्क्वेअर आलेलं होतं. तिथं आम्ही पोचल्यानंतर मध्ये प्रस्थान केलं. जायच्या टायमाला पहिल्यांदा ट्रॉली घेऊन घेतली. बघू शकतो ग्रॉसरी स्टोअर मध्ये गेल्यावर जे रेट्स जे आहेत ते ॲज पर USA आपल्याला भारतात जर आपण कन्वर्ट केलं तर जरा महाग वाटतं. जसं की $7 एक आंब्याची पेटी देतात. 7 आंबे होते. तुम्ही इंडियाशी जर कंपॅरिझन करशील तर तुम्हाला महाग वाटेल, पण इथल्यानुसार ते बरोबरच आहे. जास्तही काही महाग नाही. आता हे जे ग्रॉसरी स्क्वेअर आहे इथं रिजनेबल रेट आहे. आता हे जे कोकोनट आहे आपल्याकडे, जवळपास 50-100 रुपयाला कोकोनट भेटेल. तेच कोकोनट इथं $4.5 म्हणजे जवळपास $350 जवळपास ते कोकोनट जातं. केळी $1 अर्धा किलो होती. प्रीमियम क्वालिटी, पण केळीची क्वालिटी पण छान होती, मोठी होती केळी. दूध जे ते $4.29 1 गॅलन म्हणजे जवळपास 4.25 लिटर. इथं गॅलनमध्ये दूध भेटतं, लिटरमध्ये नाही भेटत. आपल्या नंतर जिरा कोक जो आहे तो देखील घेतला आम्ही. डायजेशन सिस्टीमसाठी चांगला असतो. इथं जवळपास हा $2.5 होता एक. आणि थोडीफार शॉपिंग करत निघालो आम्ही घरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.